गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता। सद्गुरुनाथ महाराज की जय। किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते अधियज्ञः कथम कोत्र देहस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथम ज्ञेयोसि नियतात्मभिः। 8व्या अध्यायातले हे पहिले 2 श्लोक आहेत। हे अर्जुनाचे प्रश्न आहेत। आता अर्जुन एका आध्यात्मिक भूमिकेकडे त्याच्या गुरूंच्या सान्निध्यातनं हळूहळू वळायला लागलेला आहे असं आपल्याला जाणवायला लागतं। या अध्यायानंतर पुढे तो अधिक आध्यात्मिक भूमिका त्याच्या जीवन बौद्धिक जाणीवेमध्ये आणि मनाच्या अनुनयाने तो आणायला लागतो, कारण त्याच्या सर्व ज्ञानेंद्रियांना एक प्रकारे आध्यात्मिक जाणीवांची अभिप्सा निर्माण झालेली असते असं आपण म्हणूयात। आणि आपल्या जीवनाबद्दलचं कुतूहल हे सुद्धा त्याच्या मनात निर्माण झालेलं असतं, कारण अशा प्रकारची आकांक्षा निर्माण होणं आणि आपल्या अवतीभोवतीचा ईश्वरीय व्यवहार कुठल्या भूमिकेतून चालतो हे समजून घेणं म्हणजे अध्यात्म। आपली प्रकृती आणि विश्व प्रकृती या दोन्ही भूमिका त्याच्यामध्ये आहेत, पण या गोष्टी एका वेगळ्या आकांक्षेपोटी आणि जीवनाचं मर्म समजून घेण्याच्या इच्छेपोटीच होऊ शकतं, अन्यथा 8व्या अध्यायापर्यंत माणूस पोचू शकत नाही। कारण हा विचार आहे, ज्ञानेश्वरी हा विचार आहे, लक्षात घ्या। आणि तो ईश्वराकडे जाण्याचा विचार आहे। ज्या ज्या भूमिकेतनं अर्जुन पुढे सरकत गेलेला आहे आणि त्याला आता हे कळलेलं आहे की माझ्या बरोबर जो कृष्ण म्हणून होता तो कृष्ण हा काहीतरी वेगळा पुरुष आहे आणि हा ईश्वरच आहे असं स्वतः सांगतोय, आणि जो कधीच आतापर्यंत माझ्याशी खोटं बोललेला नाहीये आणि त्याच्या जीवनाकडे बघता सर्व अघटित जीवन असंच दिसतंय, त्यामुळे हा नक्की ईश्वरच असावा अशा काहीशा भूमिकेमध्ये अर्जुन येतोय। आणि ही त्याची ठाम भूमिका विश्वरूप दर्शनानंतर तयार होते खऱ्या अर्थाने। याच्यातनं आपल्याला आपल्याही मानसिकतेचा अभ्यास करता येतो एक प्रकारे, की आपण सुद्धा ईश्वराला जसं जसं समजून घ्यायला लागतो तसा तसा ईश्वराबद्दलची समजून घेण्याची आकांक्षा आपल्या मनात वाढायला लागते। ईश्वराबद्दलचं प्रेम, ज्याला आपण भक्ती म्हणतो, तिचं स्वरूपही बदलायला लागतं आणि
त्याच्यातनं ईश्वराच्या अंकित आपण कसं होत जातो हा अनुभव पण घ्यावा लागतो. आणि इथं तर थेट भगवंत स्वतः आहेत आणि अर्जुनाला काहीशी प्रचिती पण तशी आलेली आहे. त्यामुळे अर्जुन त्याला भगवंतच म्हणतो. खरं तर त्याला पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे त्यांनी, म्हणजे भगवंत. पण इथं अर्जुनाने पुरुषोत्तम हा जो शब्द वापरला आहे, किम तद ब्रह्मम किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम, तर इथं अर्जुनाच्या मनातला पुरुषोत्तम कसा असेल असा विचार करावा लागतो ना आपल्याला. कारण अजून पुरुषोत्तमाची खरी स्थिती काय आहे हे कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलंच नाहीये. जे त्या थेट जाणीवेपर्यंत जातच नाही. तो आत्ता कुठं डोंगराच्या पायथ्याशी आहे, अजून भरपूर डोंगर चढायचा आहे त्याला. लक्षात घ्या, आहे ना. त्यामुळे इथं तो जो पुरुषोत्तम आहे तो म्हणतो, पुरुष म्हणून व्यवहारात जे म्हटलं जातं त्यांच्यातला सर्वात उत्तम, सर्व गुण संपन्न, पृथ्वीवरती माणसामध्ये असणारे सर्व गुण एकत्र करून जे व्यक्तिमत्व तयार होईल त्याला पुरुषोत्तम म्हणूयात अर्जुनाच्या भाषेमध्ये. म्हणून अर्जुन म्हणतो, भगवंता तू सांग ते ब्रह्म काय आहे, ते अध्यात्म काय आहे, कर्म म्हणजे काय, अधिभूत ते काय. आता कर्म म्हणजे काय ऑलरेडी अगोदर बराच उहापोह झालेला आहे. पण आता आध्यात्मिक आणि ब्रह्मजाणीवेतलं कर्म म्हणजे काय असं म्हणतोय तो. व अधिदेव कशाला म्हणतात, हे मधुसूदना, अधियज्ञ म्हणजे काय, व या देहामध्ये तो कोण आहे, आणि मरणसमयी जितेंद्रिय पुरुषाकडून तू कसा जाणला जाऊ शकतोस, या सगळ्याचं विवरण तू कर. या देहामध्ये तो कोण आहे, तो म्हणजे तो ईश्वर हा कोण आहे, आणि देहामध्ये मी अर्जुन म्हणून जो म्हणतो आहे तो तरी कोण आहे. हे एका प्रश्नात दोन्ही प्रश्न आलेत बघा असं. आणि मरणसमयी जितेंद्रिय पुरुषाकडून तू कसा जाणला जाऊ शकतोस. आणि कारण आत्तापर्यंत जो सगळा भाग झाला त्याच्यामध्ये तू कायम असं म्हणत आलेला आहेस की इंद्रियांवरती आपल्याला जय मिळवायला पाहिजे. म्हणजे जितेंद्रिय झाले, पण जितेंद्रिय जरी माणूस झाला तरी त्याला तुझं दर्शन कसं होतं, म्हणजे तू त्याच्याकडनं कसा जाणला जाऊ शकतो. म्हणजे जितेंद्रिय होण्यानंतरची स्थिती नेमकी काय आहे ते पण सांग, की जेणेकरून तू कसा जाणला जातोस. कारण माणूस म्हणून मी जितेंद्रिय झालो समजा, तर मी म्हणून माझा मी राहतोच आहे ना, मग तरी मग जाणला कसा जातोस असं त्याला म्हणायचं आहे. आलं लक्षात. तर ज्ञानेश्वर माऊली त्याच्यावर काय म्हणतायत बघूयात. मग अर्जुनने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जेम्या पुसिले ते निरूपिजे, सांगा कवण ते ब्रह्म, काय सया नामकर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. मग अर्जुन म्हणाला, देवा तुमचे म्हणणे मी ऐकले, आता मी विचारले त्याचे निरूपण करा. ब्रह्म म्हणजे काय, कर्म कशाला नाव आहे, आणि अध्यात्म कशाला म्हणतात. अधिभूत ते कैसे, एथ अधिदैवत ते कवण असे, हे उघड मी परियेसे ऐसे बोला. अधिभूत कोणते होय व अधिदैवत ते काय आहे हे सर्व मी समजेन अशा रीतीने बोला.
हा फार महत्वाचा ज्ञानेश्वरांनी खुलासा केलेला आहे अर्जुनाच्या मनाचा, की मला समजेल असं तुम्ही सांगा. कारण हे आदियज्ञ आदिभूत वगैरे म्हटलं की माणूस गोंधळतो नक्कीच. म्हणजे ज्यांचा अध्यात्माचा अभ्यास आहे ते सुद्धा एरवीला हे शब्द वापरत नाहीत, आहे की नाही. अधियज्ञाच्या जाणीवेत आपल्याला जायला पाहिजे. म्हणजे आत्म्याच्या असं कोणी म्हणत नाही. लोक सरळ आत्म्याच्या जाणीवेत जाणत किंवा देवाच्या जाणीवेत जायला पाहिजे असं म्हणतात, आहे ना. असो, म्हणून अध्यात्म कशाला म्हणतात ते सर्व सांगा. हे सर्व मी समजेन अशा रीतीने बोला. देवा अधियज्ञ तो काही कवणपा ये देही, हे अनुमानासी काही दिठी न भरे. आणि नियता अंतःकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी, ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा माते. देवा त्याचप्रमाणे अधियज्ञ म्हणजे काय व या देहामध्ये कोण अधियज्ञ आहे हे मला विचार करूनही काही लक्षात येत नाहीये. अधियज्ञ म्हणजे काय विचार करूनही त्याच्या लक्षात येत नाहीये. ज्यांनी आपले अंतःकरण तुझ्या ठिकाणी स्थिर केले त्यांच्याकडून तू मरणसमही जाणला जातोस. ते कशा रीतीने ते सर्व मला सांग. ते सर्व मला तू सांग आता. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय दैवाचा, तरी ओसणताही बोलतयाचा सोप नवचे. पहा, चिंतामणीच्या केलेल्या मंदिरात जर एखादा भाग्यवान पुरुष निजला तर झोपेत केलेली त्याची बडबड देखील निष्फळ होत नाही. चिंतामणीच्या मंदिरात एखादा माणूस झोपला, झोपेत जी बडबड होईल तिचेही निवारण नक्की होईल, ती निष्फळ ठरणार नाही. तैसे अर्जुनाची या बोला सवे, आले तेची म्हणितले देवे, परियेसे गा बरवे जे पुसिले तुवा. त्याप्रमाणे अर्जुनाच्या बोलण्याबरोबर जे देवाच्या मनात आले तेच देव म्हणाले. अर्जुना तू विचारलेस तेच सांगतो, लक्ष देऊन ऐक. कृष्णाने तेवढं ठणकावून सांगितलं. तू विचारलेलं आहे ना त्याचं मी बरोबर उत्तर देतो, फक्त लक्ष देऊन ऐक, आहे ना. हे जसे शाळेत सर म्हणतात ना आपल्याला, तशा भाषेत चाललेलं आहे हे, आलं लक्षात. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा, म्हणून मनोरथ सिद्धीची चाडा, तो नवल नोहे. श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेश करी, तो कैशा परी न पवेल. बघा खूप छान आहे. म्हणून त्याप्रमाणे अर्जुनाच्या बोलण्याबरोबर जे हे झालं, अर्जुन हा कामधेनूचे वासरू होय. त्याच्यावर किरीटी कामधेनूचा पाडा, कामधेनूचे वासरू आहे. त्याच्यावर कल्पतरूचा मांडव आहे, म्हणून त्याने मनोरथ सिद्धीची इच्छा करावी हे आश्चर्य नाही. आहे की नाही. कल्पतरू आता समोर बसलाय ते घ्या मागून असं म्हणतो ना आपण, राजा उदार घ्या मागून असं. म्हणून श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी, जे भगवान श्रीकृष्ण रागवून ज्याला मारतो तो जर परब्रह्माला प्राप्त होतो. बघा है ना. तर ज्याला कृपेने उपदेश करतो तो कसा परब्रह्माला प्राप्त होणार नाही, तर नक्कीच होणार असं त्यांना म्हणायचं आहे. खूप छान आहे ना. जै कृष्णाजी होईजे आपण, ते कृष्ण होय आपुले अंतःकरण, ते दवा संकल्पाचे अंगण बोळगती सिद्धी. जेव्हा आपण श्रीकृष्ण रूप होतो तेव्हा आपले अंतःकरणच श्रीकृष्ण रूप होते व तेव्हा कोणताही केलेला संकल्प सिद्धीला जातो. म्हणून आपण श्रीकृष्ण रूप होतो तेव्हा आपले अंतःकरण श्रीकृष्ण रूप होते. हेच व्हाईस वर्सा आहे. आपलं अंतःकरण श्रीकृष्ण रूप झालं तर आपण, म्हणजे जे मी म्हटलं काल की मनोमयता कशी आहे की सगळ्या पेशींना धरून एकरूपता येते. कालच सांगितलं मी. ही जी एकरूपता आहे
ही एकरूपता, याला एक प्रकारे जी हृदयाची स्थिती जाते की जिथं फक्त एकच संकल्प आहे, मीच श्रीकृष्ण आहे, मीच ईश्वर आहे, तिथं विकल्प नाहीच आहे. म्हणून संकल्प विकल्प हा नसून एकाच जाणीवेमध्ये मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकारही, कारण हा अहंकार म्हणावाच लागणार ना, मी कृष्ण आहे. हा ईश्वरीय अहंकार म्हणावा लागतो, आध्यात्मिक अहंकार म्हणावा लागतो. तो मी आहे. आणि त्यामुळे या अंतरंग चतुष्टय कुठं कुठं फिरतंय, म्हणजे प्राणाची तीच भूमिका झाली. प्राण कशातनं फिरतोय? वासनामय मनोमय कोशातनं प्राण फिरतोय, सर्व अन्नमय कोशातनं. पण तिथं सर्व शुद्धीच झाले, कारण दुसरा संकल्पच नाही आहे, विकल्पच नाही आहे. म्हणजे संपूर्ण व्यक्तिमत्व एक प्रकारे ज्या जाणीवेत एक घातल्या गेलं ते हृदय, यालाच वासुदेव हृदय असं म्हटलं जातं. यांनी फक्त श्रीकृष्ण शब्द वापरलाय. जे कृष्णाची होई जे आपण, ते कृष्ण होय आपुले अंतःकरण, ते धवा संकल्पाचे अंगण ओळगती सिद्धी. म्हणून तेव्हा कोणताही केलेला संकल्प सिद्धीला जाणारच आहे. तिथं संकल्प हा ईश्वराचाच आहे, तिथं अभिन्नता आहे, आत्म्यापासूनची अभिन्नता एकच असो. परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची आथी निस्सीम, म्हणून त्याचे काम सदा सफळ. या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते, होईल जाणुनी आईते ओगरुनी ठेविले. अंतःकरण श्रीकृष्ण स्वरूप करून सोडणारे असे जे भगवंताचे निस्सीम प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी होते. म्हणूनच त्याची कोणतीही इच्छा सदा सफळ होत असे. त्यामुळेच श्री भगवंतांनी अर्जुन जे काय विचारणार ते त्याच्या मनातील ओळखून अगोदरच त्याच्या पुढे वाढून ठेवले. कारण श्रीकृष्ण अर्जुनाचं मन किंवा अंतरंग हे वासुदेव हृदयच झालेलं होतं आणि श्रीकृष्ण स्वतःच वासुदेव होता. त्यामुळे अर्जुनाच्या मनात जे काही चाललेलं आहे हे पुढे तर याचा खूप मोठा अनुभव सारखा येत राहतोय. त्याच्या मनात प्रश्न यायच्या अगोदरच कृष्ण त्याची उत्तरं द्यायला लागतंय. ही जी एकरूपता आहे ईश्वराशी, ही आत्मजाणीविषयी असणारी एकरूपता आहे. म्हणून इथं काय होतं, प्रश्न हे उत्तर घेऊनच बाहेर पडतात. म्हणून संतांच्या वाणीमध्ये तुम्हाला हे दिसेल. ज्ञानेश्वरांना प्रश्न पडले नाहीत का, असा प्रश्न आपल्याला पडतो की नाही आपल्याला प्रश्न. कारण आपल्याला जे आपल्या वयाच्या 50, 55, 60 वर्षात समजत नाही ते क्षणार्धात ते बोलायला लागतात. याचा अर्थ काय होतो की त्यांचा प्रश्न आणि त्यांचंच उत्तर एकाच वासुदेवाचं हृदय, एक कृष्ण म्हणून एक ज्ञानेश्वरांचा प्रश्न याच्या अगोदरच वासुदेव त्याचं उत्तर देऊन टाकतोय. ही परास्थिती, पराअवस्था लक्षात. एक प्रकारे ही परास्थिती असते. कारण इथं जी काही घटना घडते विचाराची स्फूर्ती असते, ही याला स्फूर्त म्हटलं जातं. दिव्योन्मेष म्हणजे कुठला, हा दिव्योन्मेष की जिथं प्रश्न जेव्हा पडतो त्याचं उत्तर तयार असतं. मग विचार करून मी उत्तर सांगतो, उद्या या भेटा वगैरे असला विषय नसतो तिथं. काही फटकेने उत्तर तयार असतं त्याचं. ही खूप सुंदर अशी अवस्था आहे. याचा अनुभव जरूर घ्यावा आहे ना. म्हणून बरेच लोक बघा, संत मंडळी सुद्धा काही काही वेळेला त्यांचे जे काही आता आपण इव्हन बौद्धिक जाणीवेतले सुद्धा काही लोकांना जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्नाची उत्तरं फार विचार करून देत असतात असं काही नाही, पण ते उत्तर त्यांचं ऑलरेडी म्हणजे तयार झालेलं असतं. हे परेच्या जवळ जात असतात अशासाठी. म्हणून
जे अपत्य थानी निघे, तयाची भूक ते मातेसीची लागे, येरवी ते शब्दे काय सांगे, मग स्तन्य दे येरी. म्हणोनी कृपाळू वा गुरुचे आठाई, हे नवलनो हे काही, परी ते असो आई का काही, जे देव बोलते जाहले. जे मूल स्तनपान करणारे असते त्याची भूक ती आईलाच लागते, नाहीतर ते मूल शब्दाने सांगते व मग आई स्तनपान करविते काय. असं कधी होतं का? त्या आईला ऑलरेडी माहिती असतं की अरे ह्याची वेळ झाली आहे भुकेची. ही जी स्थिती आहे तसं म्हणा पाहिजे असेल तर. म्हणून अत्यंत कृपाळू अशा गुरूंच्या ठिकाणी हे काही आश्चर्य नव्हे. पण हे असो, देव पुढे काय बोलले ते ऐका. श्री भगवानुवाच. आता भगवंत बोलतायत. अक्षरम ब्रह्म परमं स्वभावो अध्यात्म उच्यते, भूत भावोद्भव करो विसर्गः कर्म सद्नितः. भगवान म्हणतात, अर्जुना, अविनाशी ते परब्रह्म होय. त्यात परब्रह्माचे प्रत्येक देहाच्या ठिकाणी देहाने मर्यादित केलेले शुद्ध अस्तित्व, त्याला अध्यात्म म्हणतात. बघा आता, सर्व भूतांचे अस्तित्वात येणे ज्या उत्पत्ती रूप व्यापारामुळे भासते, त्या उत्पत्ती रूप व्यापाराला कर्म म्हणतात. आता अविनाशी ते परब्रह्म होय. अविनाशी हे परब्रह्म आहे, जे कधीच, ज्याला आपण मूळ सत्य असं म्हटलं जातं. लक्षात, मूळ सत्य, ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्वात असणं, जे कधीच नॉन एक्झिस्टन्स होऊ शकत नाही. इट इज कॉल्ड ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स. ते ईश्वराचं एक शाब्दिक वर्णन म्हणूयात, की सगळं जग जरी गेलं तरी ते जातं कुठं? ते त्याच्यामध्येच जातं, ईश्वरातच जातं. प्रलय ज्याला आपण म्हणतो ते जातं त्याच्यामध्ये, पण राहतं काय शिल्लक? तर शुद्ध अस्तित्व शिल्लक राहतं, ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स. लक्षात. तर हे अविनाशी ते परब्रह्म, त्याचा विनाशच होत नाही कधी. त्यात परब्रह्माचे प्रत्येक देहाच्या ठिकाणी देहाने मर्यादित केलेले शुद्ध अस्तित्व. आता पंचमहाभूताचे देह तयार झाले, अष्टधा प्रकृतीकडून त्यात गुणात्मकता आली, हा सगळा वरचा संबंध आला. बरोबर आहे की नाही? हा जो वरचा नामरूपात्मक संबंध आला, त्या नामरूपाला अस्तित्वात आणण्यासाठी जे मूळ अविनाशी तत्व त्याच्यामध्ये येऊन बसतं त्या जीवामध्ये, ते सुद्धा अविनाशीच तत्व आहे, ते ईश्वरच आहे तो. पण त्याला ते काय म्हणतात? त्याला शुद्ध अस्तित्व असं म्हटलेलं आहे. ते ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स झाला. आणि हे शुद्ध अस्तित्व म्हणजे होली एक्झिस्टन्स म्हणू पाहिजे असेल तर यू कॅन कॉल इट होली एक्झिस्टन्स. हे इंग्रजी शब्दाच्या भूमिकेतनं मी सांगितलं. पण ईश्वरच आहे, ज्याला आपण चित्त म्हणजे आपल्यामधलं आत्मस्वरूप जे आहे ते, त्याला शुद्ध अस्तित्व असं म्हटलं झालं. आणि त्या शुद्ध अस्तित्वाला अध्यात्म असं म्हणतात. त्याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्म कशाला म्हणायचं? हे जे आत्मस्वरूप आहे त्याला सगळ्यात आधी असणारं जे तत्व ते अध्यात्म आपल्यामध्ये. कारण त्याच्याशिवाय जीव तयारच होऊ शकत नाही. म्हणून मी परवाच्या अगोदरच्या 2 लेक्चर्समधनं जे सांगितलं की आईच्या गर्भात आपण असा, आणि आईच्या गर्भामध्ये पहिल्या
काहीतरी एक दोन दिवस किंवा काही तासाच्या अंतरानंतर खरं चलनवलन सुरू होतं, कारण ते अध्यात्म त्याच्यामध्ये शुद्ध अस्तित्व त्याच्यात शिरतं आणि तो आत्मा त्याच्यामधला त्याची क्रियाशक्ती कार्य करायला लागते आणि त्या जीवाला धारणा तयार होते, त्याला आकार तयार व्हायला लागतो. ही जी सगळी त्याच्यातली क्रियाशक्ती आहे, जी पराशक्तीच त्याच्यामध्ये, कारण आत्मा आला की त्याच्याबरोबर तो पुरुषोत्तमच असतो, पुरुषोत्तमाच्या स्वरूपात असतो. म्हणून त्याची शक्ती पराशक्ती ही आपल्यात कशी कार्य करते, तीच अपरा कशी होते, तीच माया कशी होते आणि त्याच्यातनंच तिचं जे शुद्ध अस्तित्व, त्या शक्तीचं शुद्ध अस्तित्व विविध जाणीवेतनं जे भेदल्या जातं, ती अपरा होते. म्हणजे काय होतं, तीच शक्ती पुढे आपल्यामध्ये विशुद्ध चक्राच्या जाणीवेत येते, तीच शक्ती आपल्यामध्ये अनाहत चक्राच्या भूमिकेतनं कार्य करते, तीच मणिपुराच्या, तीच पुढे खालच्या मूलाधार चक्राच्या जाणीवेत जाते. आणि पुढे ती अपरा जेव्हा त्या संपूर्ण जाणीवेतनं विविध शरीराच्या अवयवांना अस्तित्वात आणते आणि अस्तित्वात आणल्यानंतर त्या पंच ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना त्यांच्या विषय वासने सगट सत्वगुणात्मक जाणीवेमध्ये ढालते, तेव्हा ती माया होते. मग तिचं शुद्ध अस्तित्व गेलेलं आहे आता आणि आत्मा वेगळा राहिलेला आहे बघा. म्हणून शुद्ध अस्तित्व जे आहे ते शुद्धच राहिलेलं आहे, शक्तीने कार्य केलेलं आहे. म्हणून शक्तीचं कार्य समजून घ्यावं लागतं, शक्तीचा प्रत्यय यावा लागतो. हे जे म्हटलं जातं त्याचं कारण आहे ते. आणि हे शक्तीचं कार्य मग आपल्याला ज्ञान जाणीवेतनं हळूहळू ईश्वराकडे, म्हणजेच आपल्यामधल्या होली एक्झिस्टन्समध्ये शुद्ध अस्तित्वाकडे घेऊन जायला लागतं. म्हणून शुद्धी कशाची करायची आहे, आपण म्हणतो आपली शुद्धी करायची, तर आपल्यामध्ये असणारी जी शक्ती आहे त्या शक्तीची शुद्धी करावी लागणार आहे. म्हणून मग त्या साधनेमधून विविध केंद्रांचं हे होणं, प्युरिटी तयार होणं, शुद्धता केली जाते, ती त्या शक्तीची शुद्धी ते आहे. मग कुंडलिनी शक्ती वगैरे हा सगळा जो हठयोगाचा भाग आहे तो त्याच्यानंतरचा सुरू होतो. म्हणून हे समजणं खूप गरजेचं आहे. त्याला अध्यात्म म्हणतात. आणि सर्व भूतांचे अस्तित्वात येणे ज्या उत्पत्ती रूप व्यापारामुळे भासते त्या उत्पत्ती रूप व्यापाराला कर्म म्हणतात. मग कर्म कशाला म्हणायचं, म्हणून या ब्रह्मज्ञानाच्या जाणीवेतून जे म्हणजे अगोदर अध्यात्म काय, आपला आत्मा कळावा लागणार आहे. आणि तो आत्मा आपल्यामध्ये हे जे सर्व कर्म करतो त्याला कर्म म्हटलेलं आहे, ईश्वराचं कर्म. म्हणून तसंच हीच गोष्ट तुम्ही विशाल जाणीवेतनं विश्वस्वरूपाला अप्लाय करा, तुमच्या लक्षात येईल ईश्वराचं कर्म कसं चाललेलं आहे. म्हणून स्वरूपाचं कर्म आणि विश्वरूपाचं कर्म या दोन्ही गोष्टी ईश्वराच्या कर्माच्या भूमिकेतून समजून घ्याव्या लागतात. इथे आपण काही करू शकत नाही. हे कोणाच्याच हातात नाहीये, लक्षात घ्या. हे कोणाच्या हातात आहे का, अजिबात कोणाच्या हातात नाहीये. त्याच्यामुळे ईश्वराने आपल्याला जे ढकलून दिले, असं जे मी काल म्हटलंय तुम्हाला, ते एवढ्यासाठीच सांगितलेलं आहे. म्हणून ईश्वराला आपल्याबद्दल काही खूप दया आहे, माया आहे वगैरे असं काहीही नाही आहे. तो त्याच्या न्याय जाणीवेतनंच कार्य करतोय, लक्षात घ्या. त्याला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही काय करताय, तुम्ही भक्ती करताय का माझ्यासाठी कुठं फिरताय, हे राम डझंट केअर फॉर यू.
ही अत्यंत भोळी समजूत आहे. म्हणजे ती वाईट आहे असं नाही मला म्हणायचं, पण भोळी समजूत आहे की ईश्वर खूप दयाळू आहे वगैरे. नथिंग डुईंग. ईश्वर अजिबात दयाळू नाही. तो असता तर त्याने असं आपल्याला एवढं असं केलं असतं का? उलट त्याचं म्हणणं असंच आहे की तुम्ही असेच राहा. म्हणून तर एवढा अवघड परिसर आहे ना. सोपा आहे का? मग ईश्वर एवढा जर शक्तिमान असता तर त्यांनी सोपं करून नसतं का टाकलं? नाव घे, चल माझ्याजवळ पोचला. विमानालाही वेग आहे, मनाला तर इतका वेग आहे की क्षणार्धात कृष्णापाशी जाऊन भिडला. इथं तंगड्या तोड, त्या केदारनाथला जा, त्या गिरनारला तोडा, त्या तिकडं श्रीपाद शिवल्लभांना ओरडत ओरडत जा. तिथं काही कोणी भेटत नाही, जाम भेटत नाही कोणी. काय घेणं आहे का त्यांना आपल्याशी? त्यांना काही घेणं नाही आहे. ही खूप स्पष्ट भूमिका आहे. पण हेच अध्यात्म आहे, लक्षात ठेवा. कारण हे जोपर्यंत समजत नाहीये ना, तोपर्यंत ईश्वरच कळत नाही. प्रॉब्लेम आहे तो सगळा याच्यात आहे. म्हणून ईश्वराने हे कर्म का केलं? ईश्वराने हे कर्म का केलं? त्यांनी मला का बनवलं? कारण तिथं खरी भक्ती फुलते की त्याला माझ्या मधनच बघायचंय. झाला ना ईश्वर, मीच झालो ना. म्हणजे किती सिंपल झालं एकदम. म्हणजे एकदम अवघड जे होतं ते ठाईची बैसवणी. माझ्या मधनच ईश्वर पाहतो आहे, माझ्या कर्मामधनच ईश्वर घडतो आहे. मी म्हणजेच ईश्वर आहे. म्हणून माझं वेगळेपण असं काहीच नाहीये. जे येईल ते सर्व ईश्वरच आहे. मी खाणारही ईश्वरच आहे, मी पिणारही ईश्वरच आहे, मी झोपणारही ईश्वरच आहे. सर्व ईश्वरमयच आहे. म्हणून ईश्वराच्या सर्व जाणीवेतनं मी फक्त जगणार आहे, बस. केवढा बदल होतो एकदम. अगोदर अवघड वाटतं. हे तू समजून घे. आणि हे जोपर्यंत तुला समजत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ईश्वर कर्मामध्ये घालणारच आहे, लक्षात ठेवा. ज्याला आपण कार्मिक म्हणतो ना, कर्माचा संबंध सगळा आहे ना, तो केवळ एका गोष्टीमुळे आहे की मला ईश्वर समजून घेत नाही. मग त्यातनं मी माझं प्रारब्ध तयार करतो, त्यातनंच मी माझं संचित तयार करतो आणि जन्मोनजन्म भोगत बसतो. वेगळं काहीही एक कारण नाही आहे त्याला. हा थेट त्याच्यातनं येणारा अर्थ आहे. असो, म्हणून ज्या उत्पत्ती रूप व्यापारामुळे भासते त्या उत्पत्ती रूप व्यापाराला कर्म म्हणतात. म्हणून ईश्वर समजून घ्यायचा असेल तर त्याच्या कर्मामधनं समजून घ्या, असं आपण पूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे. ईश्वराला समजून घ्यायचं असेल तर त्याचं कर्म समजून घ्या. त्याचं कर्म काय? त्यांनी हे संपूर्ण ब्रह्मांड कसं निर्माण केलं, त्या ब्रह्मांडामध्ये आपल्या सर्व 84 लक्ष योनींना कसं निर्माण केलं, त्यांनी आपल्याला कसं निर्माण केलं, आपल्या आतमध्ये आपलं शरीर कसं झालं, आपला आतमध्ये असणारे सर्व कोश कसे तयार झाले, आपलं प्राण म्हणजे काय फिरतोय, आपलं मन म्हणजे काय आहे, आणि हे मन आणि बुद्धीच ईश्वरापर्यंत जाऊन पोचत आहे. इतका जवळ येऊन बसलाय की मन बुद्धीच ईश्वरापर्यंत जाऊन पोचते आहे. म्हणजे ईश्वराचंच कर्म आहे ना. श्वास खालीवर होणं हे काय आपलं कर्म आहे का? आपण आपलं कर्म आहे असं मानतो. आणि तले सर्वेश्वरे आकारी ये खोकरे कोंदले असत न खिरे कवणे काळी. तेव्हा सर्वांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, जे या छिद्रमय शरीरात कोंडले असून केव्हाही गळून पडत नाही, एरवी सपूरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नव्हे स्वभावे, वरी गगनाचेनी पालवे गाळूनी घेतले. एरवी अणुरेणूतून घनदाट भरून असलेली त्याची व्याप्ती पाहावी तर आपल्या सत्तेमुळे ते शून्य आहे असे म्हणता येत नाही.
म्हणजे स्थूल म्हणावे तर ते आकाशातूनही गाळले जाते, म्हणजे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. जे ऐसेही परी विरुळे, ये विज्ञानाचिये खोळे, हालवलेही न गळे ते परब्रह्म. आता बघा, असे सूक्ष्म आहे तरी या नामरूपात्मक प्रपंचाच्या झोळीतून हलवूनही जे गळत नाही त्याला परब्रह्म म्हणतात. आता ज्ञानेश्वरांनी भगवंतांनी जी व्याख्या सांगितलेली आहे, भगवंतांनी काय सांगितली व्याख्या? अविनाशी ते परब्रह्म होय. एकच शब्द पकडला, परब्रह्म अविनाशी. तो त्यांनी सर्वत्र लावला. बघा म्हणजे कसं ॲप्लिकेशन आहे ज्ञानेश्वरांचं, हे बौद्धिक ॲप्लिकेशन, अप्लाइड ज्याला आपण म्हणतो ना, अप्लाइड अध्यात्म स्पिरिच्युअलिटी. ते काय म्हणतात की जे या छिद्रमय शरीरात कोंडले असून केव्हाही गळून पडत नाही, हे ते सूक्ष्म आहे. आपल्याला माहिती आहे आत्मा किती सूक्ष्म आहे, की जो मन बुद्धी चित्त याच्याही पलीकडे, अहंकार किती सूक्ष्म आहे आपला, त्याच्याही पेक्षा सूक्ष्म असा जो आत्मस्वरूप आहे, ते आपल्या शरीराला एवढी छिद्र आहेत. एक तर मोठी छिद्र सोडून द्या, नाक तोंड वगैरे काय असतील ती, बरोबर आहे, परंतु दोन पेशीमध्ये पण छिद्र आहेत. मग त्यातनं तो गळून पडलाय का कधी, की अरे 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 माझा आत्मा गळलाय बघा असं? तो आत्मा गळत नाही कधीच, बरं का. एरवी अणुरेणूतून घनदाट भरून असलेली त्याची व्याप्ती पाहावी, तर आपल्या सत्तेमुळे ते शून्य आहे असे म्हणता येत नाही. जे आकाशातूनही गाळले जाते, म्हणजे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. अणुरेणूतून घनदाट पाहिलं आपण, म्हणजे प्रत्येक वस्तू मात्राचं आपण अणुरेणूचा जर विचार केला तर सर्व अणुरेणूनच भरलेलं आहे. आणि अणुरेणूच्या आत ते सूक्ष्म न्यूट्रॉन स्वरूपात आहे, त्यातनं इलेक्ट्रॉन्स तयार झाले वगैरे. एक कसं बरोबर त्यांनी वेध घेतलाय बघा याच्यामध्ये, लक्षात. आणि त्याच्यातनं ते इतकं घनदाट भरलेलं आहे तरी सुद्धा त्याची व्याप्ती केवढी मोठी आहे, तर आपल्या सत्तेमुळे ते शून्य आहे असे म्हणता येत नाही. म्हणजे त्याच्या या सर्व सत्ता त्याच्या हातात आहे खरं तर. त्यामुळे त्याला शून्य म्हणता येतं का? सूक्ष्म म्हणता येत नाही, शून्यही म्हणता येत नाही. खरं तर ब्रह्मांडा एवढे होती व सगळे, असं ईश्वराचं स्वरूप आहे. पण ते केवढं मोठं आहे, पण तरीही ते दिसत नाही, ते कळत नाही असं त्यांना म्हणायचे. म्हणजे स्थूल म्हणावे तर जे आकाशातूनही गाळले जाते, म्हणजे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. कारण आकाश तत्वाच्याही जाणीवेमधनं ते सूक्ष्म होऊन जाते पुढे. कारण आकाश बेसिकली, आकाश काय आहे? स्पेस ही जी काही संकल्पना आहे ही अनंत आहे आणि तो त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे. म्हणजे तुम्ही या स्पेसमधनं समजा यान काढलंही, अगदी माणसांनी शोधून काढली आहेत छोटी छोटी यानं. मी छोटी छोटी का म्हणतो, कारण ते मंगळ वगैरे इथपर्यंतच पोचतायत, आहे ना. आपण ज्याला ते पुढे प्लुटो वगैरे असे ग्रह जे आहेत पुढे, त्याच्याही पलीकडे आकाश आहेच ना. म्हणजे आज समजा यान उडवलं आणि ते यान आपल्या पुढच्या 10व्या पिढीपर्यंत चालत राहिलं, विचार करा, तरीही आकाश संपत नाहीये. मग एवढं तंत्रज्ञान जरी विकसित झालं तरीही ईश्वर भेटतच नाहीये. हे त्याचं स्वरूप आहे असं म्हणा पाहिजे. मी संकल्पना समजावी म्हणून सांगितलं तुम्हाला. हे असे सूक्ष्म आहे तरी या नामरूपात्मक प्रपंचाच्या झोळीतून हलवूनही जे गळत नाही त्याला परब्रह्म म्हणतात. म्हणून हे जे सगळे नामरूपात्मक अस्तित्व जे सर्व निर्माण झालेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही कितीही हलवा
तरी तो गळत नाही त्याच्यातनं, आहे की नाही. आपण स्वतःला अगदी वारी करत हिंडतात लोक, एवढे नाचत उडत जातात सगळे, पण त्यातनं आत्मस्वरूप गळालंय असं कधी झालंय का? ते कधीच गळत नाही असं म्हणायचं थोडक्यात समजण्यासाठी. असो. आणि आकारायचेनी झालेपणे जन्म धर्माते नेणे, आकार लोपी निमणे नाही कही, ऐसिया आपली याची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापदी अध्यात्मका. आणि आकार उत्पन्न झाला तरी आकाराबरोबर जे उत्पन्न होत नाही, आणि आकार नाहीसा झाला तरी जे कधी नाश पावत नाही, अशी या परब्रह्माचीच जी आपल्या ठिकाणी म्हणजे जीवाच्या ठिकाणी अविनाशी सत्ता व्यापून आहे, तिलाच अर्जुना अध्यात्म म्हणतात. म्हणून अध्यात्म जे म्हटलं जातं हे त्या कर्माच्या जाणीवेतनं सुद्धा समजून घ्यावं लागतं. तर इथं ते काय म्हणतात बघा, आकार उत्पन्न झाला तरी आकाराबरोबर जे उत्पन्न होत नाही, म्हणजे धरून त्याला आकार कुठनं निर्माण झाले, आकाराच्या अगोदर काय होतं असा प्रश्न विचारला गेला तर आकाराच्या अगोदर अग्नी होता. आकाराच्या अगोदर अग्नी होता. अग्नीच्या अगोदर काय होतं? अग्नीच्या अगोदर वायू प्राण होता. प्राणाच्या अगोदर काय होतं? आकाश होतं. आणि आकाशाच्या अगोदर काय होतं? परब्रह्म होतं. असा विचार जातो. म्हणून परब्रह्म आकाश जाणीवेतनं जेव्हा वायू स्वरूपात येतं, आता तुम्हाला ते पंचमहाभूत लक्षात येतील काय आहेत ती, तरी ते वायू तत्व, त्याच्यातनं निर्माण होणारं अग्नितत्व, आणि त्याच्यातली येणारी पहिली घनता जलतत्वाची, जलतत्वातनं पृथ्वीतत्वाची घनता, गुणात्मकता हा विषय तर सर्वत्र आलाच, आणि त्रिगुण पण त्याचप्रमाणे आले बाहेर सर्व. म्हणून आणि आकार उत्पन्न झाला तरी आकाराबरोबर जे उत्पन्न होत नाही, म्हणजे हे सगळे आकार तयार झाले. आणि त्या पृथ्वी तत्वातनं 84 लक्ष योनी निर्माण झाल्या. हे सगळे साचे, ज्याला आकार म्हणजे आपण म्हणू साचे आहे ना, आणि हे जे सगळे साचे तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये तो ईश्वर त्या आकाराबरोबर तयार झाला का? नाही, त्यांनी ते निर्माण केलंय. हे तो या आकाराच्या अगोदरचा निराकार आहे. आलं का लक्षात? आकाराच्या अगोदर निराकार आहे, म्हणून निराकारातनं आकार तयार होतो आहे. हे समजून घ्यावं लागेल. निस्पंदात्न स्पंद निर्माण होतो आहे. गुणातीतात्न गुण निर्माण होत आहेत. हे सर्व गोष्टी अशा आहेत. त्यामुळे याचा आकाराबरोबर जी उत्पन्न होत नाही, आणि आकार नाहीचा झाला तरी जे कधी नाश पावत नाही. पण आकार गेला, कोट्यावधी जीवजंतू मेले, आहे की नाही? कोट्यावधी जीवजंतू मेलेले आत्तापर्यंत. आपण जन्माला आत्ता आलेलो आहोत समजा, असं गृहीत धरलं तर 2023 आजची तारीख काय असेल ती 11-12 काय असेल ती, त्या तारखेच्या अगोदर किती जीव मरून गेलेत ना. कोट्यावधी जीव मेले. त्या प्रत्येकामध्ये आत्मस्वरूप होत, पण ते मेलं का? मग मेलं काय? मेलं काय हा विचार करावा लागतो, है ना. म्हणून आपल्या जवळचा माणूस जेव्हा जातो ना, तेव्हा अध्यात्माची जागरणाला सुरुवात होते. असा झटका बसावा लागतो, तडफडला पाहिजे. अरे काय हे गेला, मी पण चालणार आता, माझं काय, अशी जेव्हा स्थिती तयार होते ना माणसाची, तोपर्यंत अध्यात्म ही फक्त बडबडण्याची गोष्ट आहे. झटका आत्म पार सपाट व्हायला लागतं. आत्म हलला पाहिजे. तो आत्म हलत नाही ना, तोपर्यंत अध्यात्म बुद्धीच तयार होत नाही. लक्षात घ्या. म्हणून ही सगळी आतली हालचाल आहे. म्हणून जीव कसा आलेला आहे आणि कुठल्या जन्मातनं काय घेऊन आलेला हे सगळं बघावं लागतं.
म्हणून अद्वैत ज्ञानाची भूमिका हे असे हल्लेले असतात ना जीवात्मे, तेच येतात पुढे बरोबर. हा, कारण बाकी जण झेपणारच नाही ना ते, आहे की नाही. म्हणून मरण कल्पनेशी थांबे खेळ जाण त्याचा. म्हणून आपल्याला जाणते व्हायचंच नाहीये, जाणत्यालाही जाणून घेणारा जो आहे तो आपल्याला व्हायचंय. लक्षात घ्या, कारण हा मरण ठीक आहे, इट्स ओके, फेअर इनफ, या भूमिकेपर्यंत यायला पाहिजे. त्याच्याही पुढे बरंच काही जाणण्यासारखं आहे हे कळावं लागतं, आहे ना. त्याच्या पुढे खरं सुरू होतं. म्हणजे मरण कल्पनेशी थांबे खेळ जाण त्याचा, म्हणजे त्याला फक्त व्यवहारच कळलाय. खरा खेळ, खरं अध्यात्म हे तर पुढे सुरू होणार आहे. हे जी भूमिका तयार करावी लागणार आहे आपल्याला. म्हणून ते म्हणतायत अशी या परब्रह्माची जी आपल्या ठिकाणी म्हणजे जीवाच्या ठिकाणी अविनाशी सत्ता व्यापून आहे. म्हणजे आपल्यामध्ये खरं तर सर्व सत्ता आली हाता, अशा प्रकारची आपली स्थिती आहे खरं तर, आहे ना. कारण आत्मा आपल्यामध्ये आहे, म्हणजे ईश्वरच आपल्यामध्ये आहे, मग सर्व सत्ता आपल्या हातात आहे खरं तर. परंतु तिलाच अर्जुना अध्यात्म म्हणतात. म्हणून नामदेव महाराज म्हणतात ना, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. ते गुरुलाच येतात, आहे ना. म्हणून याच्यामध्ये ही जी सत्ता आलेली आहे हातामध्ये, याची जाणीव तयार होणं आणि आत्मजाणीवेतनं जगत राहणं, परत समर्पित असणं त्याला. कारण समर्पित कोण होतंय? जीवात्मा होतंय. आता ते सुरू होतं. मग तो आधियज्ञ आहे का, सगळे प्रकार जे होतात ना. म्हणून जीवात्म्याला जे त्यांनी म्हटलेलं आहे त्याचं नाव वेगळं त्यांनी दिलं, अधिभूत. अधिभूत म्हणजे काय? हे जे भूत आहे ना आपल्यातलं, ते येईल तेव्हा मी सांगेनच तुम्हाला. तो जीवात्मा आहे आणि त्यांनी त्या अधियज्ञाकडे जायचं आहे. तर विषय येईल पुढे. म्हणून तिलाच अर्जुना अध्यात्म म्हणतात. म्हणजे हे सगळं जाणणं, हे अध्यात्म ज्ञान आलं ना सर्व. या जाणण्यामध्ये अध्यात्म जरूर आहे, पण आत्मस्वरूपातनं हे झालेलं आहे हे कळावं लागलं. म्हणून हे कर्म झालं त्याचं. जीवांची निर्मिती हे ईश्वराचं कर्म झालं. त्यातनं ईश्वर कसा आहे ते समजून घ्यावं लागणार आहे. त्याला कितीही हलवा, काहीही करा, तो त्याच्या जागेवर स्थिर आहे. म्हणजे कुत्रा मेला म्हणून ईश्वर मरत नाही, लक्षात घ्या. माणसं मेली म्हणून ईश्वर मरत नाही. तर यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या आपल्या सत्संगामध्ये बघूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.